पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीचं रूप हे अधिकच खुलतं पालटतं। धुक्याची चादर, हिरवाईचा साज आणि फेसाळणारे धबधबे पर्यटकांना आकृष्ट करतात, भुरळ घालतात। तर कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये सुद्धा असंच एक निसर्गरम्य वर्षा पर्यटन स्थळ आहे जे सध्या पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरतंय। एकाच ठिकाणी तब्बल 7 धबधबे, झुलते पूल आणि साहसाचा अनोखा अनुभव देणाऱ्या सातवकडा या धबधब्याची खास सफर पाहूया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्यासोबत। कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेला आहे आणि दरवर्षीच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धबधबे जे आहेत ते पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी खुले होत असतात आणि प्रत्येक धबधब्याला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते आणि यापैकीच एक महत्त्वाचा भुदरगड तालुक्यातील सवतकडा धबधबा। खरं तर हा एक धबधबा नाही तर जवळपास 7 धबधबे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी संपूर्ण कोल्हापुरातील आणि महाराष्ट्रातील पर्यटक आता या ठिकाणी येत आहेत आणि याच ठिकाणी नेमके कोणकोणते धबधबे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चला तर मग माझ्यासोबत हा धबधबा आपण देखील एक्सप्लोर करा। सवतकडा धबधब्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या सोयी सुविधांबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत। आपण याच धबधब्याच्या अगदी सुरुवातीपासून जे व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहणार आहोत। सुरुवातीला मी या ठिकाणी करण्यात आलेली पायऱ्यांची व्यवस्था दाखवतोय। आपण जर बघितलं तर वरती दिसत असेल कशा पद्धतीनं या विभागानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटकांसाठी जे आहे ती सुविधा केलेल्या आहेत। आणि दुसरीकडं आपण हे धबधबे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी जवळपास 7 धबधबे आहेत। आता जर या ठिकाणी बघितलं तर वन विभागाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात धबधबे जेव्हा पाहायला मिळतात आणि शासनाकडून एवढी चांगली सुविधा जर होत असेल तर ते अतिशय कौतुकास्पद आहे असं सगळ्यांनीच म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। कशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी तुला वाटली? खरं तर आपण कौतुक चांगल्या गोष्टीच देखील केलं पाहिजे। पर्यटनासाठी हा किती महत्त्वाचा आता धबधबा तुम्हाला वाटला? किती एन्जॉय या ठिकाणी होतो? खरं या ठिकाणी खूप मोठा एन्जॉय होतोय आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी खूप मोठी सोय केलेली आहे आणि आता जस्ट ह्या वर्षीच नवीन ॲक्टिव्हिटीजसुद्धा सुरू झालेल्या आहेत, त्या पण तुम्ही करू शकताय आणि त्या ऑफर्ड प्राईसमध्ये अवेलेबल। अनेक ठिकाणी आपण धबधब्यानं जातो तेव्हा वेगवेगळ्या चढ उतार असतो, डोंगर दऱ्यातून जावं लागतं, मात्र इथं तुला तर पायऱ्यांवरून तुला यावं लागलेलं आहे। ही सुविधा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची तुला? ही खूप महत्त्वाची आहे कारण दरड कोसळण्याची खूप हे असते, चान्सेस असतात। त्यामुळं आता हे जे केलंय प्रत्येक धबधब्यापर्यंत आपण सुरक्षितरित्या पोहोचू शकता, हे काम खूप चांगलं आहे। नक्कीच खरं तर हे चांगलं काम आहे म्हणूनच आपण दाखवतोय। मी पुन्हा एकदा इथली दृश्य दाखवेन ज्या ठिकाणी हा धबधबा आहे। एकाच ठिकाणी खरं तर धबधबे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी जाण्यासाठी अशा पद्धतीनं पायवाट करण्यात आलेली आहे। शिवाय सुरक्षित कठडे जे आपल्याला गरजेचे असतात त्यासाठी ग्रिल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि खरं तर अनेकांनी या ठिकाणी एन्जॉय करून खरं तर येत असतात। अनेकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया। कशा पद्धतीनं खरं तर सुविधा अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक ठिकाणी धबधब्यात जात असताना तिथं सुविधा नसतात, चढ उतरावरती जावं लागतं, डोंगर दऱ्यातून जावं लागतं, मात्र तुला ही सुविधा कशी वाटली? एक नंबर, विषयच नाही। हे बघायला आणि हे जे इथलं जे सुरक्षा जबरदस्त, विषयच नाही। पण इथं आता मी पण ह्याच भागातला आहे, पण जे आता मी 17 डोळ्यांचे बघितलं ते अविस्मरणीय आहे कारण भारी वाटतंय। मी एवढं थकलोय, चालत आलोय, दमलोय, खरं मला एक्साइटमेंट एवढी आहे की मला अजून काय काय बघायला मिळणार आहे, त्यामुळे भारी वाटलं। एकाच ठिकाणी एवढे धबधबे आहेत। अहो निसर्गाचं असं सुद्धा सुंदर स्वरूप असतंय ते इथं केलेल्या या डेव्हलपिंगमुळं भारी वाटतं। अहो असं इंग्लंडमध्ये याच्यामध्ये आम्ही केव्हा तरी असं 4K व्हिडिओ यूट्यूबवर बघितल्यात, त्या टाईप्स इथं मस्त पैकी सुविधा चांगली केली। अहो एक नंबर। तर आम्ही कौतुक कुणाचं करत नाही, कौतुक करण्यासारखं जेव्हा असतं तेव्हा केलंच पाहिजे। मात्र ही सुविधा आहे आणि या सुविधेचा कशा पद्धतीने लोक लाभ घेत आहेत, कशा पद्धतीने याचा एन्जॉयमेंट करतायत हे देखील आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग जवळपास अर्धा किलोमीटरचा ट्रेक करून, खरं तर ट्रेक म्हणता येणार नाही, पायऱ्यांवरून उतरून आल्यानंतर आपल्याला हा एक स्पॉट मिळतो ज्या ठिकाणी आपल्याला हे ब्रिज पाहायला मिळत असेल, ज्या ठिकाणून ज्या धबधब्यांसाठी आपण जर बाजूला हा धबधब्यांसाठीचा बोर्ड दिशादर्शक फलक जो आहे तो लावण्यात आलेला आहे, त्या दिशादर्शक फलकाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो आणि बाजूला हा सुंदर असा बनवलेला बोर्ड
ज्या ठिकाणी आपण पाहतोय किती सुंदर पद्धतीने एखाद्या जंगलामध्ये जो आहे तो ट्रेक बनवला जातोय आणि त्या ठिकाणी हे सगळे आपण ज्या इथे पोचतो आणि बाजूलाच बघितलं तर स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी या ठिकाणी स्वच्छतागृह देखील बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळावरती आणि ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर इतकी चांगली सुविधा जी आहे ती मिळते ती अतिशय अविस्मरणीय आणि तेवढीच महत्त्वाची देखील आहे. काही पर्यटक देखील या ठिकाणी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर ही सगळी सुविधा आपण एखाद्या धबधब्यावर ठिकाणी जाऊन पाहतोय किती गरजेची ही वाटते तुला, कारण अनेक ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी दरडी कोसळण्याची संभाव्यता असते, काही ठिकाणी जंगलातून वाट काढावी लागते, मात्र हा ट्रॅकच बनवण्यात आलेला आहे. किती सुंदर वाटतं. खरं तर ह्या स्पॉटला आम्ही जवळजवळ 4 वर्षापूर्वी आलो होतो. त्यावेळेला इथं अगदी चिखलातून चालत आलो होतो, पण त्यानंतर ही शासनाच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, जी विकास कामं झाली म्हणजे चेंजिंग रूम, बाथरूम, त्यानंतर जो ट्रॅक वगैरे झालेला आहे तो एक नंबर झालेला आहे. त्यामुळं अगदी तुम्ही खालीपर्यंत अगदी आरामात चालत येऊ शकता आणि सुरक्षितरित्या प्रवास करू शकता. तू काय सांगशील, कसा आता हा सगळा प्रवास? म्हणजे ॲक्च्युली महिलांसाठी हे खूपच छान केलेलं आहे, कारण आधी इथं महिलांनी येणं शक्यच नव्हतं, पण यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं चेंजिंग रूम केलं जे महिलांसाठी खूपच उत्तम आहे. आणि त्याहूनही जास्त काय स्वच्छतागृह जी अगदी स्वच्छ ठेवलेली आहेत आणि त्यानंतर महिला अगदी मस्त निवांत एन्जॉय करू शकतात इथं पावसाळ्यात. हे खरं तर प्रत्येक पर्यटन स्थळावरती होणं गरजेचं. हो 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 अगदी. म्हणजे सगळी पर्यटन स्थळं अशी झाली तर कोल्हापूरचा विकास मला वाटतं मागं राहणार नाही. पर्यटनातून जो महसूल मिळतोय तो अजून वाढेल आणि जास्तीत जास्त पर्यटनासाठी एक चालना मिळेल. जर या ठिकाणी यायचं असेल तर प्रत्येकाचे रेट जे आहे ते आपण त्या ठिकाणी देणारच आहेत, मात्र ही सुविधा देखील दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाकडून हे सगळं करण्यात आलेलं आहे, त्यामुळे निश्चितच पुढं धबधबे नेमके कसे असणार आहेत, तिथला नजारा नेमका कसा असणार आहे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. चला तर मग पाहूयात. जवळपास अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपल्याला हा नजारा समोर दिसतो. आपल्याला हे स्लाइड करून आलेली लोक दिसत असतील. एखाद्या वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं स्लाइड्स असतात अगदी तशीच स्लाइड या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आल्याचा आनंद या लोकांच्या चेहऱ्यावरती आपण जर बघितला तर तो स्पष्टपणे आपल्याला जाणवू शकतो. समोर जर बघितलं तर एक सुंदर नजारा, अतिशय घनदाट जंगलामध्ये इतका चांगल्या पद्धतीनं जर धबधबा आणि सगळ्याच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या सगळ्या काळजी घेण्याची गरज आहे ती काळजी या ठिकाणी घेतली असेल तर अनेकांसाठी हा पर्यटनासाठी खूप चांगला गोष्ट जी आहे ती होऊ शकतो. आणि आता देखील आपण बघतोय सुंदर असं ठिकाण आहे कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील आणि त्या ठिकाणी इतका सुंदर पद्धतीनं बनवण्यात आलेला हा धबधब्याचं ठिकाण. एकाच ठिकाणी जवळपास 6 ते 7 धबधबे आहेत आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. आपण देखील बाजूला जर बघितलं तर आता सायंकाळचे 4:30 ते 5 वाजलेले आहेत, मात्र तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि आज आपण बघतोय ही सगळी लोक किती मनमुराद आनंद या ठिकाणी घेतात. आपण जर समोर येणारी एक स्लाइड बघितली तर त्या ठिकाणी एक लहान मुलगा देखील आपल्याला दिसत असेल तर तो देखील या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ फील करतो. आणि प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी सेफ फील करणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी जर होत असेल तर निश्चितच हे कौतुकास पात्र आहे. आपण बाजूला बघितलं तर एक मोठा धबधबा आहे, मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही. बाजूलाच एक ग्रिल घालण्यात आलेला आहे, त्यामुळं कुणालाही पलीकडे जायचं नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. दुसरीकडे हे स्लाइड्स बनवल्यामुळं कुणालाही त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आनंदच मिळत नाही असं मात्र कुठेही भासणार नाही. आपण जर बघितलं तर अगदी लहान वयापासून आबालवृद्ध खरं तर या ठिकाणी येऊ शकतात आणि ते अशा पद्धतीनं स्लाइडचा देखील आनंद एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी घेऊ शकतात. हा कौतुकास पात्र असा धबधबा आहे आणि निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातला हा धबधबा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जर अशा पद्धतीने एकाच ठिकाणी जर 7 धबधबे पाहायला मिळत असतील तर त्यापेक्षा आनंददायी असा गोष्ट काय नसणार आहे. त्यामुळे निश्चितच कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील सवतकडा हा धबधबा खरं तर आपण प्रत्येकाने या ठिकाणी येऊन अनुभवला पाहिजे. मी सुद्धा आता अनुभवणार आहे. आपण पुढचे व्हिडिओ देखील पहा. पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण पहा कशा पद्धतीने एक धबधबा, एक पर्यटन स्थळ किती चांगलं डेव्हलप होऊ शकतं त्याचंच हे उदाहरण जे आहे ते मी आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून दाखवतो. याच सवतकडा 7 धबधब्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतरची पहिली दृश्य आपण पाहिली. त्यानंतर दुसरा खरं तर नजारा मी दाखवणार आहे. महाकाय धबधबा म्हणून याचं नाव आहे आणि हा महाकाय का आहे त्याचं हे उदाहरण आपण पाहू शकता. अतिशय खळखळून वाहणारा हा धबधबा आणि ज्या ठिकाणी सुरक्षेची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लोक देखील किती मनमुराद पद्धतीने या ठिकाणी आनंद घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या देखील आपण बाजूला बघू शकतोय, पायऱ्या देखील करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं
कुठल्याही ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मात्र पर्यटकांची एक जबाबदारी या सगळ्यात माध्यमातून बनते की आपण पर्यटनासाठी शासनानं ज्या सुविधा करून दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं मात्र गरजेचं आहे. जेव्हा पालन या सगळ्यांच्या माध्यमातून उल्लंघन होतं तेव्हा मात्र काही कायदे बनवावे लागतात आणि तेव्हा अशा पद्धतीचे सुंदर धबधबे जे आहे ते पर्यटनासाठी बंद करावे लागतात आणि ती बंद करण्याची वेळ जी आहे ती येऊ नये यासाठी जबाबदारी पडते ती मात्र सगळ्या पर्यटकांची. आपण जर बघितलं तर या धबधब्याचं नाव देखील समोर लिहिण्यात आलेलं आहे, महाकाय धबधबा असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. मात्र हा धबधबा पाहून या ठिकाणी संपत नाही, कारण आपल्याला यापुढेही देखील अजूनही 2 ते 4 धबधबे पाहायला मिळणार आहेत आणि त्याची दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले आहेत. या महाकाय धबधब्याच्या ठिकाणी आपण बघतोय हा महाकाय असा पद्धतीचा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. एकीकडं आपल्याला हे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. एका ठिकाणी एका निसर्गरम्य ठिकाणी एखादं पर्यटन स्थळ बनवायचं असेल तर ते किती सुंदर असलं पाहिजे त्याचंही उदाहरण आहे. आणि बाजूला आपण बघताय हुल्लडबाजी करणार असेल तर त्या ठिकाणी गार्ड देखील आहेत, हातामध्ये काठी घेऊन हे गार्ड जे आहे ते पाहायला मिळत आहेत. आणि हे गार्ड त्या ठिकाणी प्रत्येक पर्यटकावरती नजर ठेवून आहेत. कुठलाही पर्यटक या ठिकाणी जर हुल्लडबाजी करत असेल तर या गार्डच्या हातातली काठी त्याच्या तर प्रत्येक पार्टवरती पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मगाचपासून आपण बघतोय कोणी या ठिकाणी हुल्लडबाजी करत नाही आहेत, प्रत्येकजण मनमुराद पद्धतीने आनंद घेत आहेत. समोर जर बघितलं तर हे सगळे आलेले कोल्हापूर जिल्ह्यातले पर्यटक आहेत जे मनसोक्त आनंद घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही काही ठिकाणी जर पर्यटक बघितले तर ते देखील आनंद घेताना पाहायला मिळतात. समोर देखील एक व्ह्यूइंग पॉईंट बनवण्यात आलेला आहे ज्या ठिकाणाहून आपण जाऊन एखादा सेल्फी देखील घेऊ शकताय. शिवाय अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येऊन मनमुराद जो आहे तो आनंद घेऊ शकतात. अशा पद्धतीने सगळे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या पर्यटकांच्या माध्यमातून या सगळ्या भागाचा खरं तर विकास जो आहे तो होताना दिसतोय. आणि आता देखील हा पर्यटन स्थळ किती सुंदर आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून दाखवतोय. त्यानंतर या पुढचे देखील धबधबे या पुढचे देखील स्पॉट कसे आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने खरं तर हा कोल्हापुरातील सगळ्यात बेस्ट धबधबा म्हणावा लागेल. सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. कसं वाटलं या ठिकाणी खरं तर आनंद तुम्ही घेताय. एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप अनेक जण संकटात आहेत, मात्र तुम्ही कोल्हापूरकर या ठिकाणी सेफ फील करताय, एक चांगला आनंद या ठिकाणी पावसाचा घेत. एक नंबर वाटलं इथं येऊन आणि ॲडव्हेंचर वगैरे पर्यटनासाठी एक नंबर केलेला आहे. इतर धबधब्यांपेक्षा पण आकर्षणासाठी एक नंबर धबधबा आहे. आम्ही मिरजून आलो खास धबधब्याला भेट देण्यासाठी. मनसोक्त आनंद घेतला. इथून सगळ्यात भारी आनंद झाला. काय सांगाल तुम्ही? एकंदरीत बुदरगड तालुका म्हणला तर दुर्गम आणि जसा अविकसित असा होता ते गेली 4 वर्षात हे धबधबे म्हणा बाकीचे किल्ले संवर्धन या बाबतीत बाकीच्या विकास कामाच्या बाबतीत एक नंबर झालेला आहे. आणि सेफ्टी म्हणलं तर या धबधब्याला सर्वांनी आणि फॅमिली घेऊन यासाठी एक नंबर ठिकाण आहे. खरं तर कसं हे सेफ फील करताय, सगळेजण सेफ फील करताय. अनेक ठिकाणी धबधब्याला जायचं असेल चढ उतार, डोंगर दर्या, दगड गोटे हे सगळं असतं सगळ्यांच्या वाट्याला, मात्र इथं कसं फील करताय? बरोबर, आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात असू दे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबोली धबधबा असू दे, परत आपला राऊतवाडी धबधबा असू दे, पण या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण. आणि विशेष करून माझं असं मत आहे की कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचं विशेष करून मी आभार मानतो. कारण ग्रामीण भागासाठी हा निसर्ग संपन्न असं हे 7 ठिकाणी 7 धबधबे तयार केलेले आहेत. आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने किती लोकांचा त्यांनी काही लोकांना रोजगार सुद्धा दिला आणि त्यामुळं येथील सर्व माणसं याचा आनंद द्विगुणित करत आहेत. आणि खरोखर एक कोल्हापूरवासी म्हणून मला खूप याचा अभिमान वाटतोय. नक्कीच खरं तर ही सगळे पर्यटक होते आणि सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. पुढे देखील अजून काय काय या धबधब्याच्या ठिकाणी पाहायला मिळणार. या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फक्त धबधब्याचा आनंद घेता येणार नाही तर झिप लाईनचा सुद्धा आनंद घेता येणार आहे. आणि ती झिप लाईन आपल्याला ही पाहायला मिळते. अक्षरशः एका ओढ्यावरून ही झिप लाईन जाते. धबधब्यांच्या सगळ्याच ठिकाणाहून ही झिप लाईन जी आहे ती जाते आणि त्या झिप लाईनच्या माध्यमातून आपण जो आहे तो आनंद या ठिकाणाहून घेऊ शकतो. आपण जर बघितलं तरी हे आता एक पर्यटक आहेत, 200 रुपये चार्ज या ठिकाणी केला जातो आणि हे पर्यटक आता किती आनंदात ह्या सगळ्या धबधब्याच्या ठिकाणाहून झिप लाईनच्या माध्यमातून जात आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असेल. आपण हा सगळा धबधब्याचा परिसर पाहिला तर संपूर्ण जंगल क्षेत्रामध्ये आहे. भुदरगड तालुका, राधानगरी तालुका या तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी इतकं सुंदर पर्यटन स्थळ बनवलेलं आहे आणि
अनेक जण याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळतात, झिपलाईनचा आनंद घेताना पाहायला मिळतात आणि ती झिपलाईन या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि त्याचा सुद्धा सगळेच पर्यटक अतिशय आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सेफ्टीची सगळी जी गरज असते ती या ठिकाणी सगळी काळजी येते असते ती घेण्यात आलेली आहे आणि ही काळजी आता देखील या पर्यटन स्थळावरती सगळ्यांनाच पाहायला मिळते. हे सगळे धबधबे पाहून आल्यानंतर आपल्याला भीमकाय धबधबा लागणार आहे आणि तो अगदी माझ्या समोर पाहायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना. आणि हा भीमकाय आहे त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत असेल. अतिशय वेगानं वाहणारा हा धबधबा आहे आणि म्हणूनच याचं नाव भीमकाय धबधबा ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा यायचं असेल तर आपल्याला कुठलीही मेहनत करून यायची गरज नाही, कारण बाजूलाच इतक्या सुंदर पद्धतीच्या पायऱ्या ज्या त्या बनवण्यात आलेल्या आहेत. सुरक्षेची सगळी काळजी या पूर्ण 7 धबधब्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्याचाच हा उदाहरण आपण पाहतोय. भीमकाय धबधबा पर्यटकांनी मात्र एक करायचं आहे, या वाहत्या पाण्यामध्ये, वेगानं वाहणाऱ्या पाण्यामध्ये जायचं नाही आहे. आपल्याला हे निसर्गानं दिलेलं आहे. केवळ डोळ्यानं पाहून या ठिकाणी डोळ्यांचं पारणं फिटेल असा हा धबधबा आहे, असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. त्यामुळं हे फक्त डोळ्यानं पाहून त्या ठिकाणी आपण आनंद घ्यायचा आहे आणि हा आनंद घेऊन आपण घरी जायचं आहे. आणि याच्या पुढचे देखील अजून एक धबधबा आहे, आपण तो देखील पाहणार आहोत. तो देखील किती छान आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पाहणार आहोत. ही सगळी धबधब्याची ठिकाणे पाहून झाल्यानंतर आपल्याला हा जांभूळकडा धबधबा पाहायला मिळणार आहे आणि तो अगदी माझ्या मागेच आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, ज्याची दृश्य आपण सगळे पाहतोय. अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते मनमुराद या धबधब्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. अतिशय उंचावरून कोसळणारा हा धबधबा म्हणून या 7 धबधब्यांपैकी एक जांभूळकडा धबधबा म्हणून याचं नाव आहे आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात आणि त्याचा देखील आनंद या ठिकाणी घेतला जातोय. आणि त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षेची अनेक काळजी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कोल्हापुरातल्या या 7 धबधब्यांच्या ठिकाणावरती आपण पोहोचलेलो आहोत आणि या 7 धबधब्यांच्या ठिकाणांपैकी हा एक महत्त्वाचा धबधबा होता, तो आपण पाहिलेला आहे. हा सगळा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो सुद्धा आम्हाला सगळ्यांनी नक्की सांगा. कोल्हापुरातला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त पर्यटक सध्या ज्या ठिकाणी आता पोहोचत आहेत तो सवतकडा धबधबा, सवतकडा पॉईंट आपण भुदरगड तालुक्यातला पाहिलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कसा वाटला तो देखील कळवा. आणि यापुढे देखील पर्यटनाच्या बाबतीतले अनेक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, भुदरगड, कोल्हापूर.